चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील चिमूर मूल मार्गावरील वासेरा येथे मंगळवारी दुपारी एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। निकेश वाढई वर्ष 35 राहणार लावारी तालुका चिमूर असे मृतकाचं नाव आहे। प्राप्त माहितीच्या आधारे दिनांक 28 एप्रिल रोजी मंगळवारी दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान वासेरा मामा तलावाच्या साडव्याजवळील नागबोडी वळणावर जामला माता देवस्थानकडून वासेराकडे येणाऱ्या दुचाकीला MH 40 BY 6454 समोरून येणाऱ्या एसटी बसने क्रमांक MH 40 Y 52 68 ने जोरदार धडक दिली आहे। यात दुचाकीस्वार जागीच ठार झालाय, मात्र बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहे। मृतक निकेश हा पाचगाव येथील खदानीवर सुपरवायझर होता। त्याच्या पश्चात पत्नी आणि 5-6 वर्षांची 2 लहान मुले आहेत। याच वळणावर झालेला या 5वा अपघात असून गतिरोधक नसल्याने अपघाताची मालिका सुरू असल्याची नागरिकात ओरड होते। एसटी ड्रायव्हर दारूच्या नशेत असल्याची घटनेच्या चर्चा आहे। संदर्भात संबंधित घटना अंमलदाराला फोन केले असता फोनचा प्रतिसाद दिला नाहीये। घटनेचा तपास सुरू असल्याचं कळतंय। पोलीस स्टेशन सिंदेवाहीकडून कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाहीये। पोलीस स्टेशन सिंदेवाही पोलीस निरीक्षक कांचन पांडे हे फोन उचलत असतात, परंतु ट्रॅफिक विभागाचे पोलीस कर्मचारी कधीही फोन लावले असता फोन उचलत नाही। या संबंधाने वरिष्ठांकडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा सिंदेवाही तक्रार दाखल करणार आहे। पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी वाहब अली सय्यद, चंद्रपूर।